बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे या आज पुरंदर तालुक्याच्या दौऱ्यावरती आहेत। पुरंदर तालुक्यामधील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेत असताना त्यांनी सुकलवाडी येथील चारा छावणीला भेट दिली। यावेळी त्यांनी उपस्थित माध्यमांशी देखील संवाद साधला। आपण नेहमीच मतदारसंघामध्ये दौरे करत असून दुष्काळाचं नियोजन करण्याचं युतीचं सरकार अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे। मागील 6 महिन्यांपासून दुष्काळ निवारण्याअंतर्गत उपाययोजना करण्यासाठी मागणी मी सातत्याने केली, मात्र शासन याकडे दुर्लक्ष करत आहे। पुण्यामधील हिट अँड रन प्रकरणामधील एखाद्या मोठ्या बापाच्या मुलाने अपघात केला तर त्याला वाचवण्यासाठी राजकीय दबाव वापरला जातो, मात्र लोकांच्या पाणी प्रश्नावर किंवा दुष्काळ निवारणासाठी राजकीय दबाव का वापरला जात नाही, असा सवाल देखील खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारला केला आहे। मला असं वाटतं की इलेक्शनचा आणि दौऱ्यांचा काय संबंध। मी 5 वर्ष दौरे करत असते आणि काल परवाच्याच दिवशी मुंबईचं भिवंडीचं आणि नाशिकचं सगळं इलेक्शन संपलं। परवा संध्याकाळी 6 वाजता मतदान संपलं आणि दुसऱ्याच दिवशी आम्ही सगळेच आपापल्या मतदारसंघात आम्ही गेलेलो। जयंतराव त्यांच्या मतदारसंघात, जितेंद्र आव्हाड त्यांच्या, देशमुख साहेब त्यांच्या, राजेश टोपे त्यांच्या, मी माझ्या, आमची नैतिक जबाबदारी आहे। पुरंदर तालुक्यामध्ये प्रचंड दुष्काळ पडला, चारा टंचाई मोठ्या प्रमाणात आहे, पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात आहे। पुरंदर तालुक्यात मंडलनी आहे, चारा डेपो सुद्धा मंजूर करण्यात आलेले आहेत, मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करते। कोणत्याही प्रकारे चारा डेपो सुरू झालेले नाहीत। तुम्ही आता आलेले आहात, यात काही बदल होईल? दुर्लक्ष नाही, अपयश आहे महाराष्ट्राच्या ट्रिपल इंजिन सरकारचं। मी गेले 6 महिने ह्याच्याबद्दल बोलते। दुष्काळ पडणार हे सगळ्यांना माहिती होतं, काय परिस्थिती होती, मागच्या वर्षीचा पाऊस काय होता। आणि आमदार संजय जगताप यांनी असेंब्लीमध्ये हा प्रश्न मांडला होता, तेव्हा महाराष्ट्राच्या ट्रिपल इंजिन सरकारने शब्द दिला होता की पुरंदरमध्ये आम्ही या सगळ्या गोष्टी करू। काय झालं त्याचं? पाणी नाही आहे, चाऱ्या छावण्या नाही आहेत, नोकऱ्या नाही आहेत, महागाई वाढत चालली आहे आणि भ्रष्टाचाराचा तर विचारूच नका। आणि काल पुण्यात जी घटना झाली, कुठला पॉलिटिकल प्रेशर? देवेंद्रजी स्वतः म्हणाले पोलिसांना की राजकीय दबावामध्ये पडू नका। मग देवेंद्रजी जर म्हणतात राजकीय दबाव, मग राजकीय दबाव आहे म्हणजे कुठल्या तरी मोठ्या घरातल्या मुलांनी ऍक्सिडेंट केला तर राजकीय दबाव आहे, पण इथे पाणी नाही आहे प्यायला त्याच्यासाठी राजकीय दबाव नाही। गरीब शेतकऱ्यांना आज इंदापूरमध्ये काय परिस्थिती आहे, एवढा तिथे काल पाऊस झाला, इथे सगळी शेती, आज सकाळी मी होते तिकडे, एवढ्या अडचणीत आलेला आहे शेतकरी, त्याच्यासाठी राजकीय दबाव नाही। राजकीय दबाव फक्त मोठ्यांच्या मुलांसाठी। हा कुठला न्याय हो? कुठला महाराष्ट्र आहे हा?